अजब रमा राघवची जोडी. काय हो सौदामिनी आजी, तुमच्याकडे पण असेल ना दिवाळी? असेल ना म्हणजे अगं मी काय वेगळ्या जगात नाही राहत. हा अगं तुमच्याकडे जो कॅलेंडर आहे तेच माझ्याकडे पण आहे की नाही. मग अगं पण का ग, तू का असं विचारलं? काय नाही हो आत्या, त्यांच्याकडची दिवाळी सोडून ते आपल्याकडे आलेत ना म्हणून विचारलं, बाकी काही नाही. अगं आले नाहीये मी, यांच्यामुळे यावं लागलं. यांच्यामुळे म्हणजे? यांच्यामुळे म्हणजे अगं तुमच्या आजोबांमुळे, माझ्या यांच्यामुळे. हो त्यांचं काय आता मध्येच? त्यांचं काय आता मध्ये? रुक्मिणी सांग की काय त्यांचं मध्ये? अगं तू सुरुवात तर कर, मग बघ तुम्ही काय सांगते. मी सुरुवात करू? बर मीच सांगते खरं काय ते. ते काय झालं ना, आमच्या घरी ही दिवाळी असते हो, पण या वर्षी की नाही, या वर्षी आमची दिवाळी अमेरिकेत आहे हो. आमची दोन्ही मुलं तिथेच असतात ना, टेक्सासला. आणि त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं या म्हणून टेक्सासला. पण आमचे हे असे भुरकन विमानात बसून निघून गेले. बोल मग तुम्ही का नाही केलं? मी का नाही गेले? मी अगं रुक्मिणी सांग ना आता तूच काय ते, म्हणजे ह्यांचा विश्वास बसेल नाही का. अगं त्यांचा विश्वास बसू दे नाही तर नको बसू दे, मला तर माहिती ना खरं काय आहे ते. हो का? पण मग आम्हाला सुद्धा कळू दे नक्की काय आहे ते. हा सांगते ना. अगं लहानपणी आमच्या गावात जत्रा असायची, त्या जत्रेमध्ये तो आकाश पाळणा यायचा असं गोल गोल फिरणारा, आणि आम्ही त्याच्यात बसायला जायचो. हो बसायचो ना, आठवत नाही तुला? हो बसायचो आणि तू बोंबा बोंब करायची, आरडाओरडा, गोंधळ नुसता. भीती वाटायची ग तिला. मग काय जबरदस्तीने तो पाळणा थांबायला लावायची. तेव्हाच मी म्हटलं होतं हिला की कोणाला बस लागते, कोणाला ट्रेन लागते, तसा हिला विमानाचा काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. हो अगदी खरंय हो. अरे आता तर विमान माझ्या डोक्यावर जरी गेलं ना तरी सुद्धा मला मळमळाला होतो हो. आता त्यात एवढा अमेरिकेचा प्रवास म्हणजे कसं करणार नाही का? तुम्हीच सांगा. हा तूच सांग. मग आमचे हेच म्हणाले की तू जरा मैत्रिणीकडे जाऊन राहा 4 दिवस, म्हणजे कसं तुलाही दिवाळी साजरी करता येईल, एकटी नको राहायला नाही का, आणि तिलाही थोडी मदत होईल. काय ग रुकू? हा सौदामिनी आजी, आजोबा काय करतात हो? आजोबा काय करतात? आजोबा ना त्यांचं तुमच्या या पुरासारखं हो. म्हणजे या आपल्या पोरासारखी नोकरी करायचे आणि आता पौरहित्य करतात हो. अगदी दिसायला सुद्धा आजोबा या पोरासारखेच आहे. हा ह्याला बघितलं ना की मला आपली सारखी यांचीच आठवण येते हो.
अहो काहीतरीच काय मावशी, अहो हा तुमच्या नातवाच्या वयाचा आहे. हो. अरे हो, पण नातू काय आजोबांसारखा दिसू शकत नाही का ग? हा अगदी आजोबांवरच गेलाय, अगदी त्यांच्यासारखा दिसतो. काय ग रुकू, पाणी घेतेस का थोडं? नाही ठीक आहे. बापरे, तिथे कुणाच्या तरी मनात जास्तच लाडू फुटायला लागलेत. हे जर असं चालू राहील तर सगळ्यांच्या नजरेत फटाके फुटायला वेळ लागणार नाही. राघव, निघ आता. अरे आता कुठे करंजा झाल्यात, तुम्ही सगळे लुडबुड करत राहिलात ना, काही सुचणार नाही. खूप काम करायचं राहिलं, खूप पदार्थ करायचं तो. जा निघ. हो हो हो, नाही मी काय आपलं सहज तुम्हाला मदत होईल म्हणून आलो होतो, पण आता निघतो मी. हा बस झाली मदत. अगं पण राहू दे ना, बसू दे त्याला. होतं झालं, आता काय? अगं मदत करत होत. मिने, मदत तरुण मुलांना करू दे काम. बस तू हिला दाखवतेस ना काहीतरी. दाखव. इकडे ये, इकडे. हा पिलर कडे जा. आंबाकडे. काय मग आजी, कशी वाटली तुम्हाला माझी ऍक्टिंग? ठीक होती, फार काही वाईट नव्हती. आजी बघा, ऍक्टिंगचा पहिला नियम हाच असतो की कोणीही आपल्याला ओळखू नये, आणि मला बाई कोणी ओळखलं नाही. मी सोडून. आता काय, तुम्हीच आहात ना माझ्या कॅरेक्टरचे स्क्रिप्ट रायटर आणि हेअर स्टायलिस्ट सुद्धा. हो, मेकअप आर्टिस्ट सुद्धा. पण मी काय फक्त मेकअप नाही केलाय, असा मेकअप केलाय की घरात सुद्धा तुला कोणी ओळखू शकणार नाही. अगदी आपला CCTV कॅमेरा सुद्धा नाही. CCTV कॅमेरा म्हणजे? अश्विनी, आजी तिची तर आज मस्तच जिरवली. पण त्यांनी फार खुश होऊ नकोस. त्यामध्ये आपलं पितळ उघडं पडणार नाही याची काळजी घे. हा, पण म्हणजे असं की तू राघव जवळ आलीस ना की सौदामिनी आहेस याचा विसरच पडतो तुला. आणि मग त्यानंतर जे काही करतेस ना त्याला फक्त म्हातारचळ असं म्हणतात. तेव्हा त्याच्यापासून 4 हात दूरच राहा. आजी अहो, त्याच्यासाठीच आले ना मी इथे. मग अगं हो बाळा, कळतंय मला. पण काय आहे, आपल्या घरामध्ये आपल्या विरोधात असलेली इतकी माणसं आहेत आणि त्यांच्याकडे खूप फटाके आहेत. दिवाळीचे दिवस आहेत, फक्त एक वाद पेटवण्याची वाट बघतायत ते. आपल्याला ती वाद व्हायचं नाही. हो आजी, मान्य आहे मला. ठीक आहे, इथून पुढे मी जास्त काळजी घेईन. ओके? पण आजी, थँक्यू सो मच. ही थँक्यूची लाखोली कशासाठी? कारण फक्त तुमच्यामुळे आज मी सगळ्यांबरोबर दिवाळी साजरी केली. थँक्यू सो मच आजी. आज मी किती 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 हॅपी आहे, मी तुम्हाला नाही सांगू शकत. मग सांगूही नकोस. काही गोष्टींना फक्त अनुभवायच्या असतात, सांगायच्या नाहीत. त्यातच मजा असते. काय मशीच आनंदी राहा आणि माझ्या राघवाला आनंदी ठेव. फक्त राघवला? आजी, मी तर ठरवलंय की राघव सोबत मी तुम्हा सगळ्यांना सुद्धा खूप खूप हॅपी ठेवणार आहे. खरंच खरंच माझा राघव किती नशीबवान आहे.
त्याला तुझ्यासारखी छान मुलगी मिळाली. खर तर मी खूप लकी आहे आजी. राघव सोबत एक के ऊपर एक फ्री स्कीम मध्ये मला तुमच्यासारखी आजी मिळाली आहे. बरं, कौतुक पुरे झालं. चला झोपायची वेळ झाली, झोपायला जाऊया. आजी ऐका ना, तुम्ही झोपा. मला ना रीडिंग करायची आणि माझं एक छोटं काम पण आहे. तेवढं कम्प्लीट झालं ना की मग मी येते झोपायला. अगं आजी झोपा ना तुम्ही. तशी तुझी इच्छा. झोपा. हॅलो छोटे गुरुजी. रमा, अगं तू होतेस कुठे? दुपारपासून शोधतोय मी तुला. अरे वा, चक्क तू मला शोधतोस. राघव, तूच मगाशी म्हणाला होतास ना की तू घरी निघून जा म्हणून. मग आता अचानक काय झालंय? बापरे, राग आलाय वाटतं. पण ठीक आहे ना, तसंही राग आपल्या नाकावर मुक्कामीच असतो नाही का? अच्छा ठीक आहे, मग जाते मी आता. तू गेलीस तर माझं काय होईल? माझं काय होईल म्हणजे? तुझ्या हसण्याची इतकी सवय झाली आहे ना रवी, की तुझ्या नसण्याची कल्पनाही करवत नाही. इतकं मिस करतोस मला? खूप मिस करतोय. तू आता आली नसतीस ना तर झोपही आली नसती मला नीट. नाही ना, म्हणूनच मी त्या अश्विनीपासून लपून छपून इथे आले तुला भेटायला. आज दिवसभर स्वतःला तिच्यापासून लपवण्यातच गेलाय. असो, जाऊ दे. तिच्याविषयी ना काही बोलायलाच नको. नको, खरंच नको. आता तिच्याबद्दल बोलायची अजिबात इच्छा नाही मला. बरं राघव, तुला गुड नाईट म्हणायच्या आधी मला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे तुला. बोल ना. उद्या दिवाळीची पहिली अंघोळ आहे. माहितीये मला ते रमा. आणि मी तुला उठणं सुद्धा लावणार आहे. काय? ए माझी आई, कृपा कर माझ्या. हे खुळणं डोक्यातून काढून टाक. उद्या खूप लोक आहेत ग घरात. त्यातल्या काही लोकांचं लक्ष आहे. त्यातल्या एखाद्याची नजर पडली ना तुझ्यावर तर काय होईल या विचारानेच टेन्शन येतं ग मला. तू तू प्लीज ही अशी सगळी स्वप्न बघणं बंद कर. असं काहीही होणार नाहीये. तू उद्या रूमच्या बाहेरही पडायचं नस, कळलं? एक मिनिट गप्प बस. पहिली गोष्ट म्हणजे मी काही स्वप्न बघत नाही. मी जे रियालिटीमध्ये घडणार आहे तेच सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे घर माझं, तेव्हा इथे काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं हे सगळं मी ठरवणार आहे. तू मला सांगू नकोस, कळलं? त्यामुळे उद्या मी तुला उठणं लावायला येणार आहे. दॅट्स फायनल. गुड नाईट राघव. गुड नाईट. गुड नाईट. रमा, रमा. अरे का आजी कशी काढली रांगोळी? नक्षत्रासारखी. म्हणजे तूही आणि तू वाढलेली रांगोळी सुद्धा. आमच्या गजाननाला तुझे हे गुण का दिसत नाही हेच कळत नाही मला. काय ग, काय झालं? थांबलीस कशाला? श्रुती, मी सांगत होते ना तुला. काय काय सांगत होते? निरंजन राहिलं. अरे हो ग, मग तू थांब, मी आणते. थांब. ऐक, सरस्वती जवळ आहे. हो. किती सुंदर रांगोळी आहे ही. आजी, तुम्ही खरंच ऑलराऊंडर आहात. सगळं येतो तुम्हाला. मैत्रीण कोणाची आहे माझी? सावकाश. मी आले हो. बघितलीस किती सुंदर रांगोळी आहे. खूप सुंदर. वा, आल्या या पण आल्या.
अगं पण आपण ही सगळी तयारी ज्यांच्यासाठी करतो ते दोघं कुठे आहेत? झोपलेत का काय अजून? ना हो आजी, आम्ही दोघं केव्हापासून तयार आहोत. तर पटकन आम्हाला मोकळं करा. अरे मोकळं काय करा, बस इथे गपचूप. हा, चला गं. ये ये ये. सावकाश. दम लागला. अगं ए पोरी, हे असं कोण उठणं लावतं का कधी? छान सोडून लावायचं. तू थांब, मी दाखवते. सरक जरा बघू, सरक का. काठी धरू का? हे घे, तू धर काठी. आजी अहो तुम्ही नका लावू ना. अहो ते अरे लाजतोयस कसला? आजी आहे की नाही मी तुझी? अहो तसं नाही, पण ते जरा समजून घ्या ना आजी. असं अगं ए रुक्मिणी, तुझा हा ना तू खूप लाजाळूचा झाडच आहे बाई. अगं किती लाजतोय. आणि इकडे अगं हळू जरा. किती लाजतो. जरा हळू. हा अहो आजी ते नको खरंच नको ते. ऐक कंबर दुखायला लागली. तुम्ही दमलायत ना, त्रास होईल तुम्हाला. तुम्ही आता आराम करा. राघवरावकीला अगदी बरोबर बोलते. मी आहे ना, मी राघवरावांना उठण्या लावते. मी आहे. थांब तिकडे. हा? काही लाज लज्जा शरम आहे की नाही? अगं मी त्याला उठणं लावत होते तेव्हा किती लाजत होता तो. आता तू त्याला उठणं लावशील तर पार कोमेजून नाही का जाणार तो? काय रे सुनबाईच्या बाबा, पोरीला काही संस्कार वगैरे काही शिकवलेस की नाही? अश्विनी ये बाळा, ये इकडे. अरे तुझी मैत्रीण अशी काय झालं? किती जवळ करते. मला अजिबात आवडत नाही. त्यांना सांग तसं. मी तर चाललोय आंघोळीला. राघवा, अरे जिच्यापासून एक क्षणभर दूर राहणं तुझ्या जीवावर येतं, तिलाच दूर ठेव म्हणून सांगतोयस. एकदा नीट डोळे उघडून पहा तरी तिच्याकडे. आजी अहो तुम्ही राघवा, अरे दिवाळीचे दिवस आहेत, चांगले कपडे घालव जरा. आजी अहो तुमचं काय चाललंय? तुम्ही आता इथे येऊन पोहोचलात. इथेही येऊन पोहोचले म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला? हा मी आता स्पष्टच सांगतो आजी तुम्हाला. सांग. हे जे काही तुम्ही वागताय ते मला अजिबात आवडत नाहीये. तुम्ही माझ्या आजीची मैत्रीण आहात म्हणून मी काही बोललो नाही, शांत राहिलो एवढा वेळ. पण आता तुम्ही गैरफायदा घेताय माझा.
तुम्ही प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, अरे मी कपडे बदलतोय, तुम्ही बाहेर थांबा अरे प्लीज. अरे अरे काय 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 बोलतोयस काय तू राघवा? वयाने किती मोठी आहे मी तुझ्याहून, तरी सुद्धा सारखं आपलं घालून पाडून बोलत असतोस मला. काय चाललंय तुझं? मला सांग मी काय बिघडवलंय तुझं? तसं नाही, मी फक्त एवढंच म्हणत होतो की मी कपडे बदलतोय, तुम्ही बाहेर जा. हा काय काय? अरे मी का बाहेर जाऊ बघू, सांग मला. अरे तुम्हा आजकालच्या मुलांना ना आम्हा म्हाताऱ्या लोकांचं प्रेम कळतच नाही रे. अरे प्रेमात थोडे रुसवे फुगवे, थोडी भांडणं, थोडे मनफुटा होतच असतात. बरोबर म्हणते की नाही मी छोटे गुरुजी? हा काय काय बघतोयस काय माझ्याकडे? कुठे चालला कुठे? अरे राघवा, अरे काय हे काय 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 करतोय? काय कडी कशा टॉवेल का टाकलंस? अरे टॉवेल कशाला टाकलं? एक प्रश्न विचारू का तुम्हाला, सौदामिनी आजी?